नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज बरेचशा शेतकरी जे सोयाबीनची लागवड केली त्यांची एकदम सर्वात मोठी समस्या जी आहे ती म्हणजे येलो मोजॅक हा व्हायरस. तर हे तुम्ही पाहू शकता, हे आहे येलो मोजॅक व्हायरसचं लक्षण. अशा प्रकारचे हे पानं होतं आणि एकदा का हे झाडावर आलं म्हणजे एकदा एका जर पानावर हा रोग आला तर ते पूर्ण झाड ग्रसित होऊन जाते आणि हळूहळू हा रोग पूर्ण शेतात वाढू लागतो. तर आपल्याला आता याच्यामुळे काय होते की हा रोग आल्यानंतर जे फुलोरा अवस्थेत असताना हा रोग सहसा येतो आणि त्यामुळे फुलोराचं प्रमाण कमी होते. सोबत जी शेंगा भरण्याची प्रोसेस आहे ते कमी होऊन जाते, म्हणजे शेंग लागते पण ते भरत नाही, ती खालीच राहते आणि त्यामुळे आपलं उत्पादन घटते. तर अशा वेळेस आता या रोगाचा आपल्याला जो प्रतिबंध करायचा आहे तो कसा करायचा आहे, तर आपण हे जे शेतात फिरून या असे जे झाड असतात हे उपडून शेताच्या बाहेर फेकून द्यावं लागतात दूर. पण आता प्रत्येक शेतात जर आता हा रोग जर जास्त असेल आपण ते फिरून एवढं मोठं शेत जर आता कोणाचा 1-2 एकर असलं तो ते सहज शक्य आहे. पण तो जास्त शेत असेल तर हे त्याकरता मजूर आवश्यक आहे, म्हणजे खर्चाची बाबत झाली. तर हा रोग आपल्या शेतात येऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कशा प्रकारचे आपल्याला फवारण्या करायच्या आहे की जेणेकरून हा रोग येणार नाही आणि आपलं जे उत्पादन आहे ते घटणार नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सर्व माहिती सांगणार आहे आणि आमचं सोयाबीन वर हा रोग कसा आलाय, किती प्रमाणात आहे आणि आम्ही त्याचा प्रतिबंध कसा केलाय हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पाहून हे आमचं सोयाबीन आहे. ही जी व्हेरायटी आहे ही रुची नावाची व्हेरायटी, ही व्हायरस फ्री म्हणून व्हेरायटी येते. आज जवळ तब्बल 13 वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा सोयाबीनची पेरणी केली, कारण की आमच्याकडे सुद्धा 13 वर्षापूर्वी या रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त होता. त्यामुळे आमचे जे सोयाबीनचे पीक होते ते उत्पादन देत नव्हते. त्यामुळे एकरी 1 आणि 2 पोत्याच्या वर आम्हाला उत्पादन होत नव्हते या येलो मोजॅक व्हायरसमुळे. म्हणून हे आम्ही पीक पेरणं बंद करून टाकलं होतं. पण आज पुन्हा आमच्या जो मोजा आहे आमच्या गावात पुन्हा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरायला सुरुवात केली आणि आम्ही सुद्धा यावर्षी हा प्रयोग करून पाहिला. आता तुम्ही या सोयाबीनात व्हायरसचा प्रादुर्भाव पाहू शकता, फार कमी आहे, म्हणजे नसल्यासारखाच म्हणू आपण, कारण की एवढा एकट दुक्कट जर झाड असले तो एवढा मोठा प्रादुर्भाव होत नाही. आता हे सोयाबीन पोंग्या पहिल्यांदा आता ही शेंगा भरत आहे आणि आता या स्टेजवर या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही. तर याच्या नियंत्रणासाठी आपण काय करायला पाहिजे, तर एक तर पर्याय म्हणजे हा की आपण हे रोगग्रस्त झाड उपटून शेताच्या बाहेर फेकून द्यायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारणी. आता फवारणी काय, आपण जेवढ्या देखील फवारण्या सोयाबीनवर घेतो त्या प्रत्येक सोयाबीनात पांढरी माशीच्या नियंत्रणाकरता औषधी घेणे फार आवश्यक आहे. असं का, कारण की हा जो रोग आहे हा रोग शेतात पसरण्याचं जे सर्वात मोठं जो माध्यम आहे ते म्हणजे पांढरी माशी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर या रोगाचा प्रसार करते आणि एकदा का हा प्रसार झाला तर हा आटोक्यात येणं फार मुश्किल असते. त्याकरता आपल्याला पांढरी माशीचा प्रादुर्भाव कमी व्हावा याकरता चांगल्या कंपनीचं पांढरी माशीवर जितके काही चांगले औषध येतात ते आपल्या शेतात असलेल्या रोगाचा प्रादुर्भाव पाहून आपल्याला त्याची फवारणी करायची आहे. आणि सोबतच एक चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक वापरा. बुरशीनाशक आणि पांढरी माशी हे दोन घटकच या रोगाला रोखू शकतात. आणि एकदा का हा रोग जर तुमच्या शेतात जर कधी जास्त प्रमाणात आला तर तुम्ही त्याला कितीही महागीचं औषध फवारलं तर तो आटोक्यात येऊ शकत नाही. आणि हा रोग आटोक्यात तेव्हाच येतो ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीपासून याचं नियोजन व्यवस्थित ठेवाल तेव्हाच. कारण की हा रोग जेव्हा येतो तेव्हा आपल्या शेतात फुलोरा अवस्था असते, म्हणजे पिकाची फुलोरा अवस्था असते, त्याच वेळी हा रोग येतो. आणि यामुळे काय होतंय की जेव्हा शेंगा भरायला लागतात तर शेंग भरत नाही, त्यामुळे उत्पन्न आपलं घटून जाते. आणि फुलोरा अवस्था असतानाच म्हणजे आता आमची आता याच्यावर 3 फवारण्या झालेल्या आहे, 3 फवारण्या होऊन गेलेल्या. आणि तुम्ही पाहून घ्या रोग जेवढ्या म्हणजे हा व्हायरस जेवढा आला होता फुलोरा अवस्था असताना बस अजून तेवढ्याच प्रमाणात आहे, तो त्याच्यापेक्षा वाढलेला नाही आहे, म्हणजे 2% सुद्धा वाढलेला नाही असं मी सरळ म्हणतो. कारण की जेवढ्या प्रमाणात तो पहिले होता फुलोरा अवस्थेत असताना आता शेंगा लागण्याला सुरुवात झाली आहे. आता कुठे शेंगा जास्त मोठ्या सुद्धा झाल्या, पण जो हा रोग वाढणार आहे तर त्याचं वाढण्याचं जे प्रमाण आहे ते थांबून गेलेलं आहे. याचं कारण काय, तर आम्ही याच्यात जे फवारणी केलेली आहे ते चांगल्या कंपनीचं आणि चांगलं कंटेन असलेलं पांढऱ्या माशीचे औषध वापरलेले. आता याच्यात जे आम्ही 2 फवारण्या केल्या सतत लगातार, पहिली फवारणी अलिकाची केली, दुसरी फवारणी सुद्धा अलिकाचीच केली. तर पहिली जी अलिकाची फवारणी केली ती आम्ही तणनाशक सोबत केली होती
तणनाशक प्लस अलिका, आणि दुसरी सुद्धा तेच केली. आणि तिसरी जी केली त्यात स्पेशल पांढरी माशी रोखण्याकरता एक औषध वापरलं, आणि सोबत बुरशीनाशक चांगल्या कंपनीचं चांगलंच. एक तर तुम्ही टिल्ट वापरू शकता, किंवा असं बुरशीनाशक वापरा की ज्यामुळे तुमच्या झाडावर जो रोग येणार किंवा फुलोर आहे, तर जास्त पावसामुळे फुलोर सुद्धा खराब होऊ शकतो, तर त्याच्या संरक्षणासाठी सुद्धा बुरशीनाशक आवश्यक आहे. आणि पांढरी माशीच्या रोकथामीकरता म्हणजे पांढरी माशी येणार नाही याच्यावर सर्वात जास्त आपल्याला भर द्यायचा. आणि सोबत एक अळीनाशक चांगलं. अशा प्रकारे आपण ह्या रोगाला आटोक्यात आणू शकतो. आणि मेन म्हणजे फवारणी ही दर 15 ते 20 दिवसातून तुम्हाला एक वेळ याच्यावर फवारणी करा. जर तुमच्या शेतात जर जास्त रोग वाटला तर. जर प्रमाण कमी असेल तर एवढं फवारणीची आवश्यकता नाही. पण आता जसं तुम्ही आता ह्या पाहू शकता शेतात मोजकेच झाडं तुम्हाला दिसतील, कारण की याच्या फवारण्या आता हे 60 दिवसाचं पीक झालेलं आहे पूर्ण. म्हणजे आता जवळपास आता 25 तारखेला याला 60 दिवस होणार आहे, 25 ऑगस्टला. कारण की याची 25 जूनची लागवड आहे आणि 25 ऑगस्टला हे 60 दिवसाचं सोयाबीन होणार आहे. आणि याचं आता तुम्ही पाहू शकता रोग किती प्रमाणात आहे आणि किती नाही. अशा प्रकारे आपल्याला या येलो मोजॅक व्हायरसचं जे नियंत्रण करायचं आहे. धन्यवाद.